आज आम्ही नाशिकमध्ये आलो आहे डोंगरे वसतिगृहावर। या ठिकाणी सहारा आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन आहे आणि विक्री पण आहे। आम्ही चौघेच आज, हे तिघं आणि मी। या बाजूला लहान मुलांसाठी इकडं ट्रेन पण आहे, तिकडं खेळण्या पण आहे, त्या इकडं पार्किंगसाठी सुविधा केलेली आहे। तर हे बघा, या वस्तू बघा ना, एक से एक अशा वस्तू आहे ना की बस। हे बघा, या तुळशी पण बघा किती भारी आहे। हे बघा, हत्ती, घोडे, उंट, खूप भारी भारी वस्तू बघा। छान छान वस्तू आहे ना। हा ना, ते पाण्याचं पाहायचं का आपल्याला फाउंटन? का बरं, किती छान दिसतंय। चल बरं, तिकडे श्रीकृष्णाची मूर्ती बघा, खूपच भारी आहे। हे बघा, हे फाउंटन, हेच पाणी खाली येतं, हेच पाणी। हे बघा, हे लाईटवर आहे, पण लाईटवर आहे फाउंटन, खूप भारी आहे। हे पण भारी आहे बघ। हे केवढंच आहे? हाँ 6,000। और ये हाँ 4,500 लहान लहान फाउंटन पण आहे या ठिकाणी, आणि मोठ्या साईजचे पण फाउंटन आहे बरं का। ओ वाव, पिंड बघ किती छान आहे। तबला। त्या डोंगरे वसतिगृहावर जे प्रदर्शन भरलंय ते इतकं भारी आहे ना। एक से एक अशा वस्तू आहे की म्हणजे बघतच राहावं। इतक्या सुंदर सुंदर अशा वस्तू आहे की बस या ठिकाणी। कासव बघा, हे लाकडाचं आहे का? नाही, मातीचंच सर्व। मातीच आहे बस। ही मातीची भांडे पाणी किती भारी आहे। मला काहीतरी घ्यायचं। या ठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन आहे, खूप साऱ्या प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी। तर चला आता आपण तिकडे जाऊ। हे चिनी मातीचे भांडे हे सगळे, हे सूप प्यायला चमचा, आपले झाड लावण्यासाठी या कुंड्या। या पहा ना, किती मोठ्या मोठ्या कुंड्या या, है ना, खूप भारी आहे। हे बघा, हे कमळाचं फूल ठेवण्यासाठी पण खूप भारी आहे। हे बघा, इतके मोठे मोठे कोप आहे, खूप मोठे कोप आहे। शंख वाजून बघ बरं। गाय, वासरू, सिंह, इकडे काय ज्वेलरीचे शॉप्स आहे। वाव, किती भारी आहे। याच्यामध्ये कमळाचं फूल ठेवलंय, नकली फुल आहे, नकली। हा, नकली, पण खूपच भारी आहे। त्याच्यातून धूर येतोय बघा, हे बघा। हा, कलरिंग करताय त्याला, कलरिंग। इकडं अगरबत्तीचे दुकानं लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सेंटच्या अगरबत्त्या आहे या ठिकाणी। या ठिकाणी बेडशीट मिळतात, इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहे, इकडे सगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दाभोळकर पेंटिंग्स आहे बघा, इतक्या भारी भारी पेंटिंग्स आहे। तर आपण या ताईंना विचारू। नमस्कार। नमस्कार ताई। नमस्कार। तर थोडी माहिती सांगा ना। अरुण दाभोळकर हे गोल्ड मेडलिस्ट आहेत जे स्कूल ऑफ मधनं 45 वर्षापूर्वी। बॅचलर्सला पण गोल्ड मेडल आहे आणि मास्टर्सला पण गोल्ड मेडल आहे त्यांना। आणि त्यांच्या पेंटिंग सर्वसामान्य सगळ्यांना खरेदी करता यावं म्हणून त्यांनी त्यांची सगळी चित्र 27 वर्षापूर्वी खादी अँड विलेज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने 350 GSMच्या ड्रॉइंग पेपरवरती प्रिंट मीडियात आणलेले आहेत। त्याला लॅकरिंग करून लॅमिनेट केलं आणि हार्डबोर्डवरती हॉट प्रेस करून सागाच्या लाकडात फ्रेम केलेली आहेत। आज आपली 14 फ्रँचायझी आउटलेट महाराष्ट्रात आहे, 3 गोव्यात आहे, 3 कर्नाटकात आहे। खादी ग्रामोद्योगचं प्रोडक्ट आहे, कलेक्शन खूप आहे। दाभोळकर हे महाराष्ट्रामध्ये गणपतीवाले दाभोळकर म्हणून ओळखले जातात। इतक्या सुंदर सुंदर अशा पेंटिंग्स आहे ना की बघतच राहावं। एक से एक पेंटिंग आहे आणि खूप छान पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। हे बघा, आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो मी। तर हे बघा मामा, हे बघा ना, वॉल पीस किती भारी आहे। खूपच छान आहे बघा, वॉल पीस पण जबरदस्त। खाली पण आहे या ठिकाणी। हे काय होत आहे? हे लेदर लॅम्पशेड आहे। तबला, ढोल, मृदुंग यासाठी जे लेदर वापरतात त्या लेदरवरती हँड पेंटिंग केलेलं आहे। आर्ट फ्रॉम आंध्र प्रदेश, त्याला तोलू बोमलत्ता असं म्हणतात। ट्रायबल आर्ट आहे, ऑथेंटिक आहे, हँड पेंटेड आहे। आज आपल्या भारतामध्ये हे काम करणाऱ्या मोजून 160 ते 165 फॅमिलीज आहेत, ते हे काम करतात। हे चामड्यावरती केलेलं पेंटिंग आहे, गोट लेदर आहे। याचा इफेक्ट तुम्हाला पाहायचा असेल तर मी तो इफेक्ट दाखवते। इथे पहा तुम्ही जरा। आपण सध्या हे उलट लाईटवर धरून पाहू। इथे आपल्याकडे लाईटचं कनेक्शन केलेलं नाहीये, त्यामुळे आपण इथे उलट धरून पाहू। हे बघा, जवळून घ्या। केळीचं पानावर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। खूपच छान बघा, किती सुंदर आहे बघा। एक से एक क्वालिटीचे स्वेटर आहे बघा या ठिकाणी।
सगळे लेडीज जेंट्स सगळ्या प्रकारचे स्वेटर आहे या शॉपमध्ये. मामा हे बघ कुर्ती का काय आहे? काय म्हणतात त्याला? कुर्ती टॉप बॉटम दुपट्टा सेट आहे, कॉर्ड सेट आहे. फ्रीजचे कवर पासून तर साडी कवर पासून सगळ्या प्रकारचे कवर या ठिकाणी मिळतात. शीतलने ट्रॉलीचं कवर घेतलंय. आपण ज्या ट्रॉल्या बनवल्या ना तर त्याच्यासाठी पाणी पडतं ना मग ते गंजून जातं ना मग त्याच्यासाठी एक कवर घेतलंय. काय नाव आहे बाळ तुझं? आदी. आदीला घरी घ्यायचं का आपल्या? दादा म्हणते ती. घ्यायचं आपल्या घरी? नाही. तू येते का आमच्या घरी आधी? हा नाही. हे काय आहे दादा? मिठा पान जे पानामध्ये टाकलं जातं ना ते सगळं साहित्य मिळतं. पानटपरीवर जे लागतं ना साहित्य ते सगळं आहे. हो इथे पण खादीची शर्ट किती भारी भारी. तर हे बघा या ठिकाणी खादीची शर्ट आहे. खूपच भारी आहे. अगदी 350 पासून रेंज आहे. एक से एक आहे बघा. हे बघा साडी पण किती भारी आहे, किती छोटी आहे. एवढीशी एवढ्या साड्या अतिशय छोटी घडी बघा ना. हे बघा हातात कशी बसते. हे बघा पॉकेट सारखं. याला बघा या साडीला आग लावली तरी पेटत पण नाही बघा. परत लाव. ठीक आहे. हे बघा अरे बापरे भारी ना. कपडा लगेच पेटून जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे पायपुसणे. किती काय आहे भैया? हे बघा फुटबॉल साहित्य. फुटबॉल हे फुटबॉलचं हे भारी वाटतं है ना. हे पण भारी आहे. कुठे? हा वाघ. हे बाय वाघ. 2 पायपुसणे घेतले या ठिकाणी. मनुके घेतले आपण. पापडाचं दुकान आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहे. तर माऊलीला आहे ना पापड मिरची खूप आवडते. आणि तर आता याच्यामध्ये आपण बघू कुठले पापड घ्यायचे ते. हे बघा हे काय आहे? हे मसाला मिरची, सांडगी मिरची, प्युअर राईट सांडगी मिरची. साबुदाणा पापडे घ्यायचे का? छान. माऊली हे पापड आवडले का तुला? क्वालिटी चांगली आहे ना? आणि हे मक्केचे पापड आहे, प्युअर मक्केचा. सोडा मैदा कलर वगैरे काय नाही. मस्त लागतं. चवीला भारी ना. हा कोणता आहे? हे मिसल पापड आहे सर. मिक्स. तांदूळ आणि मूग दोघां मिक्स आहे. त्यांच्यामध्ये सोडे वगैरे काय नाही. आणि हे हिरवी मिरची पापड आहे, चिली गार्लिक. ऍक्च्युअल मध्ये चिली आहे, कलर वगैरे काय नाही. माऊलीने प्रत्येक प्रकारचे पापड घेतले याच्यात. भाकरवडी आहे, चकली आहे, पोहा आहे, शेव आहे अशा प्रकारची. तर आपण इथं माऊलीला जे जे आवडलं ते घेऊन टाकलं. माऊलीला हे बघ चकली घेतली. हा हे पोहे घेतले. हा. कडक पोहे. अजून आणि ही शेव घेतली, लसूण शेव. आणि हे काय दोडका. दोडका. हा ते घेतलं. भाकरवडी त्याला नाही आवडत म्हणून भाकरवडी मला पण नाही आवडत म्हणून मी घेतली. आम्ही या प्रदर्शनामधून इतक्या काही वस्तू घेतल्या की पाठवून गेली. हे बा पिशव्या फाटायला लागून गेल्या. काही पिशव्या याच्याकडे काही वस्तू. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय बेडशीट. हे बेडशीट आहे ना खूपच आवडले. हे बघा मागच्या वेळेस नाशिक करून असं घेतलं होतं पण याचा कलर काही खास नाही. हे जरा मस्त दिसते कलर मध्ये. इकडं वेगवेगळ्या प्रकारचे गालीचे बघा खूपच सुंदर आहे. अजून इकडं खूप सारे दुकानं अजून बघायचे बाकी आहे. तर या शॉप मध्ये मावलेला जीन्स पॅन्ट घ्यायचा आहे. हे बघा खूप भारी भारी जीन्स पॅन्ट आहे. हा गेम घ्यायचा तुला? बर केवढ्याला भैया? 100. तर माऊलीने हा गेम चॉईस केलाय. या दुकानातून आपण हे औषध घेतलं मुंग्यांसाठी. या ठिकाणी सर्व प्रकारचे लोणचे मिळतात बघा. वास पण खूप भारी येऊ राहिलाय. अगदी मिरचीचं लोणचं आहे, लिंबाचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे, अजून ह्या लाल मिरचीचं पण लोणचं आहे. हे कशाचं लोणचं आहे? लसूण. अद्रक लसूणचं लोणचं आहे. आणि हे करवंदाचं लोणचं. आणि हे कशाचं आहे? भोकरीचं लोणचं. तर या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचे लोणचे मिळतात. तर आपण इथं 2-3 प्रकारचे लोणचे घेऊनच टाकू कारण की माऊलीला आणि मला लोणचं खूप आवडतं. लिंबू लोणचं आणि मिरचीचं लोणचं असे 2 प्रकारचे लोणचे आपण या ठिकाणी खरेदी केले. या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बरण्या वगैरे डबे बाटल्या सगळ्या प्रकारच्या भेटतात. हे बघा 30 रुपयापासून आहे. कासवाचा गल्ला आहे बघा. हा पण घेऊन टाकला आपण. चम्मच पोळपाट ही अगरबत्ती लावण्यासाठी आहे. किती छान सायकल आहे बघा ही. हे बघा मित्रांनो 3 चाकी सायकल आहे. खूपच भारी आहे. हे बघ चालते. चेन पण आहे तिला. त्याच्यानंतर ही पण सायकल आहे एक बघा.
हे बघा खूपच भारी. या ठिकाणी एक छोटीशी बाज आहे बघा ही. या ठिकाणी मोठी तोफ. असा टेलिफोन होता पहिले, याच्यातून घंटी वाजायची बरं का. इथे हे डायल करायचं, हे डायल करायचं. या ठिकाणी सगळं फर्निचर आहे, टेबल खुर्च्या हे बघा. खूप अशा आकर्षक वस्तू या ठिकाणी. सोफा सेट सुद्धा आहे. संदूक घ्यायचे का संदूक? बघा या ठिकाणी 2 मोठ्या मोठ्या खुर्च्या आहे. माऊली म्हणतो ती भूताची खुर्ची आहे. भारी ना. पाटली एवढा बोजा झालाय. व्यवस्थित पकड. सायकल. हे जे सायकल आहे ना याच्यावर कुंड्या ठेवायच्या असतात बरं का. हा रोड रोलर आपल्याकडे आहे ना. मगरमच्छ कोण आहे बघा. कासव, घंटी सगळं काही आहे. सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहे या ठिकाणी. काय पिशी फाटली. चला आता. कच्चा आहे कच्चा, त्याच्यामुळे त्याच्यात बोजा जास्त झाला. तर मित्रांनो आम्हाला सर्वांनाच भूक लागली या ठिकाणी. तर या ठिकाणी दहीवडा, मूग भजी, साबुदाणा वडा, वडापाव बरंच काही मिळतं या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी नाश्ता करणार आहे आता. तर मित्रांनो मी माझ्यासाठी मागवले कुळदाचे शेंगुळे. मी माझ्यासाठी कोथिंबीर वडी मागवली. हे बघा किती क्रिस्पी. तर माऊलीच्या मम्मीने कोथिंबीर वडी मागवली बघा. अजून एक हे थालीपीठ बोलवलंय भोपळ्याचं, त्याच्याबरोबर चटणी आहे, तिखट चटणी पण आहे आणि हे दही पण आहे या ठिकाणी. तर आता एवढं बोलवलंय. माऊलीने पिझ्झा मागवलाय आणि मोमोज मागवले. तू काय मागवलंय? ओली भेळ ना. ओली भेळ. तर ती ओली भेळ बनवायचं काम चालू आहे या ठिकाणी. तर मोमोज आहे बघा या ठिकाणी. मोमोज आहे, स्टीम मोमोज आणि फ्राय मोमोज. पिझ्झा पण आहे. मांडा गुळाचा. कलर टीव्हीवर 7 जूनला एक एपिसोड झाला होता आरती सिंग बरोबर. त्याच्या ताई आहे सोबत, त्या अर्चना मनोहर देवरे बघा. तर त्या आज आम्हाला या ठिकाणी काय बनवून देणार आहे? मांडा. तर या ठिकाणी ह्या ताई मांडा बनवून देणार आहे. त्यांचा कलर टीव्हीवर शो झाला होता. हे बघा. माऊलीचा पिझ्झा आहे, पार्सल घेतलाय. तर मित्रांनो सकाळी 10 वाजेपासून इथं आलो होतो आम्ही. तर आता 2 वाजून गेले आणि या ठिकाणी फिरलो. खूप मजा आली बरं का. आणि आता हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढायला लागली. खूप वस्तू आहे आणि अजून मी तर काही तुम्हाला अजून काही वस्तू दाखवल्या पण नाही. असं वाटतंय काय घेऊन काही नाही, सगळंच घेऊन जावं का काय, पण घरी जाऊच नाही असं वाटतंय. मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.